हाय, आजचा मेनू चण्याची उसळ, भेंडीची भाजी आणि गरमागरम भाकरी. चणे मी 5 ते 6 तास आधी पाण्यात भिजवून ठेवले होते. भिजलेले चणे स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवून घेतले. उसळीसाठी मसाल्यासाठी एक मोठा कांदा, सुके खोबरे, लसूण आणि आपल्या रस्याचा चव वाढवण्यासाठी खुरासणी घातली. हे सगळे छान भाजून घेतले आणि नंतर मिक्सरमध्ये वाटण तयार केले. हळद, धनेपूड, गरम मसाला, लाल तिखट, गोडा मसाला आणि कांदा लसूण मसाला तयार ठेवला. नंतर पातेल्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरं, मोहरी, हिंग छान परतून घेतले. त्यानंतर तयार ठेवलेले मसाले घालून घेतले. ते पण छान परतून घेतले. नंतर तयार केलेले वाटण घालून घेतले. ते पण छान तेल सुटेपर्यंत छान परतून घेतले. त्यानंतर शिजवलेले चणे घालून घेतले. त्यात चण्याचं थोडंसं पाणीही घालून घेतलं. आपल्याला रस्सा मध्यम तयार करायचा आहे. खूप पातळी नाही आणि खूप घट्टही नाही. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. असा आपण चण्याचा रस्सा तयार करूया. हळूहळू रस्सा तेल सोडायला लागला की समजायचं आपली उसळ तयार झाली आहे. आता करूया भेंडीची भाजी. त्यासाठी भेंडी छान स्वच्छ धुवून घेतली आहे. गोल गोल चिरून घेतलेली आहे. भेंडीच्या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची बारीक, ठेचलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा आणि चिरलेली भेंडी. चला फोडणी देऊया. फोडणीसाठी गरम तेलात जिरं, मोहरी, हिंग, लसूण घालून घेतले, छान परतून घेतले. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घेतला, तोही छान परतून घेतला. त्यानंतर हळद घालून घेतली आणि त्यानंतर चिरलेली बारीक भेंडी घातली. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतले आणि भेंडी परतून घेतली. त्यानंतर छान शिजवून दिली. भेंडीच्या भाजीला झाकण ठेवायचे नाही, कारण झाकण लावल्याने भेंडीची भाजी चिकट होते. भाजी शिजून झाल्यानंतर त्यावर आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया. कूट घालून घेऊन भाजी शिजवून घेऊया. तयार आहे आपली सोपी भेंडीची भाजी. आता भेंडीची भाजी भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर पण खाता येते. त्यामुळे आपण आता एक भाकरीही थापून घेतलेली आहे. अशा प्रकारे तयार झाला आहे आजचा साधा पण खूप असा स्वादिष्ट घरगुती मेनू. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला चण्याची उसळ कशासोबत खायला आवडते.